आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, जय तुळजाभवानी माता की जय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्री सुरू होत आहे. म्हणजेच 22 तारखेला घटस्थापना होणार आहे. ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणे शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. आता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर या दोन मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीचा तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त तसेच 22 सप्टेंबर वार सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. तर आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत त्यांची पूजा घटस्थापने दिवशी कशी करायची, त्याचबरोबर पानावरती म्हणजे विड्याच्या पानांची आपण ठेवत असतो तर त्या पानावर देव कशा पद्धतीने स्थापन करायचे, जर घट नसेल तर ते जे देव आहेत पानावरती ठेवायचे का, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बघा, कुठली देवाची मूर्ती आहे ती आपल्या देवघरामधील ती विड्याच्या पानावरती ठेवायची नाही, किंवा आपल्याला काय म्हणायचे आहे या मूर्त्या पानावरती ठेवताना हे देखील आपण बघणार आहोत. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की ताई आमच्याकडे घट बसत नाही, तर मग आम्ही पानावरती देव ठेवायचे का. आणि सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये एकदा पानावरती देव बसल्यावरती रोज देवांची पूजा करायची का, रोज देवांना स्नान घालायचे का, अंघोळ घालायची का, किंवा आरती म्हणायची का, किंवा काय सेवा केली तर चालेल, असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना असतात. तर त्याविषयीची सविस्तर हा व्हिडिओ केलेला आहे. त्याचबरोबर देवीची जी ओटी आहे ती कोणत्या माळेला भरावे, आणि त्याचबरोबर कन्यापूजन कधी करावं, कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं नाही जमलं तर तुम्ही अजून कधी करू शकता, अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघा. अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळून जातील. बघा, सुरुवातीला आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बघूया. सोमवार 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6:09 सकाळी 8:06 या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा लावू शकता. पण या वेळेमध्ये तुम्हाला जर शक्य झालं नाही तर अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:49 पासून ते दुपारी 12:38 तर मला वाटते की ही जी वेळ आहे ना ती आपल्या सगळ्यांसाठी कम्फर्टेबल असेल. यावेळी मग आपण प्रत्येकजण घटस्थापना किंवा अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकतो. यावर्षी 2025 मध्ये 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे. घरामध्ये या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे. तर आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे. जी आपली रोजची पूजा असते ती आधी करून घ्यायची आहे, नंतर घटस्थापना आपल्याला करायची असते. तर बघा, घटस्थापने दिवशी काय करायचं आहे, सगळे जे देव आहेत ते स्वच्छ आधी करून घ्यायचे. तुम्ही ज्या कशाने देव स्वच्छ करत आहात तर ते देव आहेत ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत, आणि त्याला देव उजळणे असे म्हणतात. आणि त्यानंतर बघा, देवपूजा करताना देवांना आपल्याला पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे, किंवा पंचामृताने किंवा दह्याने दुधाने आवर्जून अभिषेक घालावा. जेवढ्या देवांच्या मूर्ती आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे, किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि बघा, अभिषेक घालताना काय म्हणायचं, एका हातामध्ये मूर्ती धरायची आणि दुसऱ्या हाताने पाणी किंवा दुधाचा अभिषेक घालून घ्यायचं. तुम्ही तर आम्हाला किंवा तुम्ही तामणामध्ये किंवा डिशमध्ये ती मूर्ती ठेवून त्याच्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक हा घालावा. एका मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर ते जे पाणी आहे अभिषेकाचं ते दुसरे एका भांड्यामध्ये काढा. आधीच्या पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवू नका, कारण बघा, एका देवाचं म्हणजे त्या आवश्यक पाणी आहे ते दुसऱ्या देवाला लागून द्यायचं नाही, किंवा त्याच पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची नाही. तर आधी जे अभिषेकाचं पाणी आहे पहिल्या मूर्तीचे ते काढायचं आणि नंतर दुसरी मूर्ती घ्यायची. अशा पद्धतीने सगळ्या आपल्याला मूर्त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. टाकांना देखील अभिषेक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे टाक असतील तर, जी टाक नसतील तरी देखील जेवढ्या काही मूर्त्या आहेत त्यांना अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. आता बघूया की कशा पद्धतीने जे पानावरती आपल्याला देव जे ठेवायचे आहेत. आता बघा, घटस्थापनेच्या दिवशी जी कुठली तुम्ही कापड अंथरताय ते देवासाठी खाली लाल, हिरवं, पिवळं ते अंथरा. नवीन घ्यायची इच्छा असेल तर नवीन घेऊ शकता आणि ते कापड अंथरू शकता. आणि आपल्या देव ठेवण्यासाठी नागवेलीची पाने म्हणजे विड्याची पानं लागणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव जे आहे ते विड्याच्या पानावरच ठेवले जातात. आता तुमच्याकडे घट असो किंवा नसो तरी देखील तुम्ही जे देव आहेत
तुमच्या देवघरामध्ये ते विड्याच्या पानावर ठेवायचे आहे. घट जरी नसतील तरी देव जे आहेत ते विड्याच्या पानावरच ठेवायचे असतात. कुठलीही शंका मनामध्ये न घेता तुम्ही देव विड्याच्या पानावरती ठेवू शकता. आत्ता बघूया की कशा पद्धतीने आपल्याला हे देव विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत. आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी अशा पद्धतीने आधी म्हणजे प्रथम देव जे आहेत म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती देवघरामध्ये जे वस्त्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचं, त्याच्यावरती पानांची जोडी ठेवायची. आधी पानावरती अक्षता वाहून घ्यायच्या. यावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे, त्यामुळे हळदी कुंकू वाहून घ्यायचं. गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आणि अष्टगंध लावून घ्यायचं आणि घंटी सुद्धा वाजवायची आहे. गणपती बाप्पाचे स्मरण करायचं आहे. हे ओम गण गणपते नमः आणि त्यांना म्हणायचे, हे गणराया तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे, तर तुम्ही या ठिकाणी बसून घ्यावे. आत्ता बघा अजून विड्याची पाणी घ्यायची आणि त्यावर त्या अक्षदावर घ्यायच्या, हळदी कुंकू वाहून घ्यायचं. आता इथे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे. लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. पुन्हा घंटी वाजवायची आहे. देवीचे स्मरण करून मातेचे स्मरण करून तुम्हाला म्हणायचे आहे देवीला, देवी तुमचे माझ्या घरामध्ये स्वागत आहे, तरी ते तू अस्नास्त हो. आणि त्यानंतर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तांदळामध्ये ठेवायची आहे. फक्त मूर्ती घेतलेली आहे आणि विड्याच्या पानावर ठेवलेली आहे असं नाही करायचं. वाटी किंवा डिश घ्या, त्याच्यावरती ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती ठेवायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, घंटी वाजवायची आहे, अन्नपूर्णा मातेचा जप करायचा आहे. अन्नपूर्णा मातेला विराजमान होण्यासाठी सांगायचं आहे. आत्ता बघा बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला विड्याच्या पानावरती अक्षता वाहून अष्टगंध व्हायचा आहे आणि अशा पद्धतीने घंटी वाजवून श्रीकृष्णाला आपल्याला म्हणायचं आहे की आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे, तर तुम्ही इथे विराजमान व्हा. आणि अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही स्थापना देवांची करून घ्यायची आहे. आता फोटो असतील तर ते विड्याच्या पानावर ठेवायचे का, तर फोटो पण तुम्हाला विड्याच्या पानावरतीच ठेवायचे. तर फोटो ठेवायचा, अक्षता वाहून घ्यायचा, हळदी कुंकू व्हायचं. आता बघा कुलदेव असतील तुमचे, त्यांचा जर टाक असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल तर अशा पद्धतीनेच विड्याच्या पानावरती अक्षता व्हायच्या. कुलदेवांना शक्यतो जो गुलाल असतो त्याचा मान असतो, त्यामुळे गुलाल वाहून घ्यायचा तांदळावरती आणि मूर्ती किंवा मग कुलदेवांचा टाक ठेवल्यानंतर त्यांना गुलाल वाहून घ्यायचा. आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्त्यांची स्थापना करायची आहे. म्हणजे देवी असतील तर हळदी कुंकू व्हायचं, तांदळावरती देवींना हळदी कुंकू लावायचं. आणि त्याचबरोबर देव जर असतील तर समजा कृष्णाची मूर्ती असेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्ही अष्टगंध तांदळावरती व्हायचं आहे आणि त्यांना देखील अष्टगंध लावायचा आहे. आता बघा अतिशय महत्त्वपूर्ण सांगते, जे तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असते तिचं पूजन कसं करायचं, तर आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. मग शिवपिंड जे आहे तर ते आपल्याला विड्याच्या पानावरती म्हणजे नागवेलीच्या पानावरती ठेवायची नाही, तर आपल्याला बेलपत्र आणायचं आहे आणि 3 पानांचंच एक बेलत्र आणि जो पानांचा गुळगुळीत भाग आहे ते बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा. आणि त्यावरती अक्षता व्हायचं, भस्म व्हायचं, हळदी कुंकू बाकी काही व्हायचं नाही. आणि आपल्याला ती शिवपिंड आहे त्या बेल पानावरती ठेवायची आहे. विड्याच्या पानावरती आपल्याला शिवपिंड फक्त ठेवायची नाही. त्याचबरोबर जर तुमच्याकडे जर धातूचं कासव असेल तर कासव पण आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचं नाही. ज्या प्लेटमध्ये कासव ठेवलेला आहे त्यामधील पाणी आपल्याला रोज बदलायचं. नवरात्रीमध्ये ते पानावर ठेवायचं नाही. जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही पानावर ठेवू शकता. आत्ता बघा या नवरात्रीमध्ये म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण अशा पद्धतीने जे देव आहे ते पानावरती ठेवतो, पण पुन्हा आपल्याला 9 दिवस ते देव हलवायचे नाहीत. काही जण असे म्हणतात की ही पानं बदलली रोज तर चालतील का, तर बघा पानं बदलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आपल्याला जे अजिबात हलवायचे नाहीत तुम्ही ताजी फुले जे आहेत ते वाहू शकता. घटस्थापनेच्या दिवशी अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना केल्यानंतर तुम्ही रोज देखील फुले वाहू शकता. फक्त मूर्त्या आपल्याला हलवायच्या नाहीत. आणि बरेच जण असेही म्हणतात की देवपूजा करायची का, म्हणजे देवपूजा म्हणजे काय, तर देवांना स्नान मग देवपूजा करताना देव हलवले जातात, त्यामुळे देवपूजा करायची नाही, देव हलवायचे नाहीत. फक्त तुम्ही आरती मंत्र जप स्तोत्र काही म्हणू शकता, फक्त आपल्याला देव मात्र हलवायचे नाही. जे काही नैवेद्य आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. बाकी सगळ्या सेवा तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता. आणि जेव्हा 9 दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला जे पान आहेत ठेवलेली ती सगळी घ्यायची आहेत, निर्माल्यामध्ये ते सोडायचे आहे, वाहत्या पाण्यामध्ये, किंवा पुन्हा मग देवपूजा वगैरे तुम्हाला करायची आहे. तर बघा घटस्थापनेच्या दिवशी अशा प्रकारे देवघरामधील देवांची पूजा करा. आणि शिवपिंड तेवढी ती आपल्याला बेलपानाच्या पानावरती स्थापित करायची आहे. आणि नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता.
आत्ता जाणून घेऊया अखंड दिवा संदर्भातील माहिती, तसेच देवीची ओटी कधी भरावी, कन्यापूजन कधी करावे ते जाणून घ्या. बघा, तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर जे सुरुवातीला मी 2 मुहूर्त सांगितलेले आहेत, तर या दोन्हीपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकता. अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात किंवा पाटावर तुम्ही देवीची फोटो ठेवून तिथे सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा देवघरासमोर सुद्धा करू शकता. पण डायरेक्ट जमिनीवर दिवा जो आहे तो आपल्याला अखंड प्रज्वलित करायचा नाही. त्याच्या खाली आपल्याला आसन द्यायचं आहे. आसन कशाचं द्यायचं तर बघा, थोडीशी तांदूळ ठेवायचे आणि तांदळावर आपण अष्टदल कमल काढू शकतो. नाही काढलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर त्या तांदळाच्या राशीवर थोडेसे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला जो दिवा आहे तो ठेवायचा आहे किंवा देवाच्या समोर किंवा एक प्लेट घेऊ शकता आणि तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकता, तरी देखील चालू शकतं. अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक पूर्वीपासून तुमच्याकडे कसा दिवा वापरला जातो तर त्या पद्धतीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे वात कशा पद्धतीची वापरली जाते, कारण बऱ्याच जणांना कडे कलावा असतो त्याची वात वापरली जाते, बऱ्याच जणांकडे कापसाची वात वापरली जाते, आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते. तर मी तीच वापरणार आहे. म्हणजे पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच तुम्हाला दिवा सुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुमच्याकडे कशा पद्धतीने वात वापरली जाते अखंड दिव्यासाठी तीच वात तुम्हाला वापरायची आहे. कारण आजकाल बऱ्याच वेळेला आपण काय करतो की आपण दुसऱ्याचे व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बघितल्यानंतर याचा छान वाटतोय, त्याचा दिवा छान वाटतोय, मग आपण पण अशीच वात लावूया. तसंच कधी करायचं नसतं, कारण कुलदेवी ही काही आत्तापासून नाही, पिढ्यानपिढ्या कुलदेवीचा मान सन्मान कुळाचार कुळधर्म जे आहे ते पूर्वज ते करत आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण करणं आणि तेच पुढे प्रथा चालू ठेवणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे तुमच्या घराण्यातील परंपरेनुसारच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वात सुद्धा तशीच वापरायची आहे. आणि सुरुवातीला दिवा ठेवल्यानंतर दिवा स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर देवाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे. त्यानंतरच त्यामध्ये तेल टाकायचे आहे. बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये जी वात वापरली जाते ती वात त्यामध्ये लावायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे. अखंड दीप आणि त्यामध्ये छोटासा कापराचा तुकडा सुद्धा टाकायचा आहे. म्हणजे तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही. ही खूप महत्त्वाची टिप आहे, कारण बऱ्याच जणांना भीती वाटते की माझा दिवा शांत होईल किंवा बरेच जण बघा विझणं म्हणतात. तर आता मी इथे विझणं असे न म्हणता याला शांत हा शब्द वापरत आहे. तर तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही. कापराचा तुकडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. आता ही झाली आपल्या अखंड दिवा प्रज्वलित करण्यासंबंधित माहिती. देवीची ओटी जी आहे ती तुम्हाला 8व्या माळेला 9व्या माळेला भरू शकता, पण या 2 माळेला तुम्हाला जर देवीची ओटी भरणे शक्य झाले नाही तर तुम्ही 5व्या माळेला पंचमीला सुद्धा देवीची ओटी भरू शकता. या तिन्ही दिवशी कारणामुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते. घरच्या देवीची ओटी तर भरायचीच आहे, पण तुमच्याकडे घटस्थापना असू द्या किंवा घटस्थापना नसू द्या, घरच्या देवीची ओटी तर भरायची आहे. पण तुमच्या घराच्या आजूबाजूला एखाद्या देवीचे मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी अवश्य तुम्हाला भरायची आहे. पण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचे जे मूळ पीठ असेल, जसे की भवानी तुळजापूरची तुळजाभवानी अंबाबाई आहे, तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही देवीचा मान सन्मान किंवा देवीचे दर्शन वगैरे घेऊ नका. का घेऊ नका? कारण स्वतः कुलदेवी कुलस्वामिनी तुमच्या घरात आलेली आहे. नवरात्रीचे 9 दिवस तुमच्या घरामध्ये कुलस्वामिनीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये वास आहे आणि देवी तुमच्या घरामध्ये स्वतःहून आलेली आहे आणि तुम्ही मूळ पीठावर जाऊन दर्शन मान सन्मान करणार तर हे बरोबर नाही, हे चुकीचे आहे. आणि त्यामुळेच घरीच तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये किंवा अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणे शक्य होईल, दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, स्तोत्र असेल, मंत्र असेल, कुंकुमार्चन आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या काही सेवा करणे शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. या पद्धतीने 9 दिवस 9 माळा घटस्थापना जर तुम्हाला इथे केले जात असेल तर अर्पण केले जातात. आणि कन्यापूजन जे आहे ते अष्टमीला किंवा नवमीला केलं जातं. तुमच्याकडे ज्या दिवशी करण्याची पद्धत आहे त्या दिवशी करू शकता आणि अष्टमीला किंवा नवमीला दोन्ही तिथीला तुम्हाला कन्यापूजन काही कारणाने करणे शक्य झालं नाही तर तुम्ही पंचमीला केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण शक्यतो नवमीला आणि अष्टमीला करण्याचा प्रयत्न करा. तसेच अष्टमीला देवीच्या घटाला कडाकण्याची माळ देखील बांधली जाते. तर तुमच्याकडे घट बसत नसतील तरी सुद्धा मंदिरात जाऊन तुम्ही कडाकण्याची माळ ही आवर्जून बांधावी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः, जय तुळजाभवानी माता की जय नक्की टाईप करा. धन्यवाद.